नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी. जाणून घेऊया पोलीस भरतीची सर्व प्रक्रिया. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काही महिन्यापूर्वीच राज्यात 17,000 पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणाही करण्यात आली होती. घोषणा तर झाली, मात्र त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होतं. पोलीस भरती प्रक्रिया दिनांक 5 मार्च 2024 ला सुरू होईल, तर 31 मार्च 2024 रोजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती अंतिम तारीख असणार आहे. पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. पोलीस शिपाई बॅट्समन व कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणाऱ्या उमेदवारामधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकास 10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील व सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज करावा. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पोलीस शिपाई, बॅट्समन व कारागृह शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहून जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथाकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदाबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. उमेदवाराने संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे, असं जाहिरात पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.